श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या 39व्या वर्धापन दिनानिमित्त आणि गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त अक्कलकोट येथे श्रींच्या पादुकांची पाद्यपूजा मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाली। अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या 39व्या वर्धापन दिनानिमित्त आणि श्री गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त आयोजित विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना उत्साहात प्रारंभ झाला। या कार्यक्रमाअंतर्गत बुधवारी सकाळी 9 वाजता श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखीतील श्री स्वामी समर्थांच्या पवित्र पादुकांची पाद्यपूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या शुभ हस्ते शास्त्रोक्त विधी आणि वैदिक मंत्रोच्चारात पाद्यपूजेचा सोहळा पार पडला। या प्रसंगी उपस्थित स्वामी भक्तांनी अत्यंत श्रद्धाभावाने श्रींच्या पादुकांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला। गुरुपौर्णिमा आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या 39वा वर्धापन दिन असा दुहेरी योग जुळून आल्याने अक्कलकोट नगरीत भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। वटवृक्ष मंदिर परिसर श्री स्वामी समर्थ नामघोषाने दुमदुमून गेला असून संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले। पादुका पूजनाच्या या मंगलमय सोहळ्यासाठी राज्यासह परराज्यातून आलेल्या हजारो स्वामी भक्तांनी उपस्थिती लावली। श्री स्वामी समर्थांचे दर्शन, पादुकांचे पूजन आणि आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे गुरुपौर्णिमेचा उत्सव अधिक भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असून स्वामी भक्तांकडून या उपक्रमांचे विशेष स्वागत करण्यात येत आहे।